नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोंझर सेलिब्रेशन सोसायटी टाकळी गाव खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या मोनाली संतोष कुल्हालीकर या वैदींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. खोपोलीतला हा भाग आणि हे कुटुंब वाईट बघतंय. कुल्हालीकर कुटुंबाशी संवाद साधूया आणि आजच्या भागात ना थोडीशी गंमत पण करू. एरवी नेहमीच मिस्टरांची धावपळ होते, पण आज जरा त्यांना आराम देऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं, काय उखाणा घेताय ना? घ्या ना. समर्थांच्या अधिष्ठानाला तुळशीपत्राची खून, संतोष रावांचं नाव घेते कुल्हाळीकरांची सून. काय सांगता? हो, द्या ओळख करून सगळ्यांची. ह्या सासूबाई नमस्कार. हे मिस्टर नमस्कार. हे काका नमस्कार. हे काकू नमस्कार. ह्या मोठ्या काकू नमस्कार. हे बहीण नमस्कार. ही मैत्रीण बरं. ती पण मैत्रीण हो. त्या काकू ह्या पण काकू आणि ह्या पण काकू. बरं बरं बरं. नमस्कार. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? नारंगी. तुमचं? माझा आपटी. आपटी. हा आवाज कसला येतोय बाजूला? हळदी चालत गावात साईडच्या. बाजूच्या गावात हळदी आहे? हा. खूप असतात? हो खूप मग इथे हळद असली की रात्रभर धमाल असते? धमाल, खूप धमाल खूपच. असते. काय सांगता? एकदम धिंगाणा झिंगाट. झिंगाट. म्हणजे हळदीला झिंगाट हा, असतं? हो. खूप झिंगाट. पण तुमच्या हळदीला पण झिंगाट होता? नाही ना. यांच्या हळदीला झिंगाट नव्हता, घरामध्ये थरथराट होता. तर कुठलं बालपण तुमचं? नारंगी. खोपोलीमध्येच गाव आहे नारंगी. नारंगी. शाळा कुठली? चिलटण हायस्कूल. चिलटण. हा. आणि तुमचं? माझी वावशी शाळा, हायस्कूल वावशीला आणि आपटीमध्येच शाळा. पहिली ते चौथी आपटीमध्ये शिकलो. मग एकमेकांना बघितलं कुठे? आम्ही ऍक्च्युली कंपनीमध्ये बघितलं. हा. कुठल्या? मी ऑफिसमध्ये नारंगी गावामध्येच HP इंटरनॅशनल कंपनी आहे, तिथे मी जॉबला आहे ॲज अ स्टोअर इंचार्ज म्हणून. तिथेही आली होती इंटरव्ह्यूसाठी एकदा. म्हणजे तिथं आम्ही ओळख झाली की ऑफिसमध्ये एकत्र काम करत होतो. मग तिथं आमची ओळख झाली. तिथनं हळूहळू चालू झालं. काय चालू झालं हो? तुम्ही इंटरव्ह्यूला गेले होते ना? मग काय झालं? फर्स्ट टाइम यांना बघितलं. माझी बहीण होती माझ्या बरोबर, काकांची मुलगी. तर आम्ही जस्ट इंटरव्ह्यू करून आलो दोघी पण. आणि हे बाईक वरून आले, गेट मधून एंट्री केली. माझी बहीण म्हणते बघ कसले मस्त दिसतायत, छान आहेत ना दिसायला. म्हटलं तुझं काही असतं, चल म्हटलं कशाला कुणाची मुलं कशाला बघत बसते. नाहीतर काय? मग तर ती म्हटली हो घे, नको बघू, चल 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 म्हणून. आणि हे मी पाहिलं, मग ते व्यवस्थित दिसले. म्हटलं चला असं नाही रे, पण मला सांगा, तुम्ही बहिणीला ओरडलात मुलं बघू नका म्हणून. बहीण गेली पुढे आणि तुम्ही नंतर मुलाला बघत बसला. पाहिलं मी. तुम्हाला हे माहिती होतं का असं झालं ते? आम्हाला हिने नंतर सांगितलं की जी बहीण अशी बोलत होती, तो मुलगा बघ किती छान आहे ना, असं तसं. हिने नंतर सांगितलं, मला नव्हतं माहित आधी. मग पुढे? मग पुढे इंटरव्ह्यू झाला, मग आम्ही लगेच जॉईन ते झालो. जॉईन वगैरे झाली. नंतर एक 2-4 महिन्यानंतर आमचं ऍक्च्युली नव्हतं आमचं अफेअर, Affair नव्हतं. पण आम्ही जास्त बोलायचो वगैरे. मग आमचे जे माझे मित्र होते ते बोलायचे तुमचं अफेअर आहे घरे. म्हणलं नाही रे काय नाही, जस्ट फ्रेंड होत. ते असं बोलून बोलून त्यांनी मनात एवढं भरलं की ऍक्च्युलीच मी तिच्यावर प्रेम. हा माझ्या मनात झालं, तिच्या तुमच्या मनात. मनात काय नव्हतं? नाही मला काहीच माहिती नव्हतं. नाही. मग मला सांगा, शेवटी मग कोणाच्या मनात आधी आला विषय? मनाच्या कुणाच्या आला ते नाही सांगू शकत, पण विचारलं आधी मी. का? कुठे कसं प्रपोज केलं? तेच आता कंपनीमध्ये आम्ही ऑन ड्युटी प्रपोज केलं मी तिला. हा. नाही सॉरी ऑन ड्युटी नाही केलं. काय ते ठरवा आहे का काय? तेव्हा SMS होतं. मग मी तिला SMS वगैरे करायचो रात्री. मग हळूच बोलता मी तिला असे मेसेज वगैरे पाठवतो. मग रात्री अचानक तिला मी आय लव्ह यूचा मेसेज पाठवला. बाप रे. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं? खूप घाबरलेली फर्स्ट टाइम जेव्हा मेसेज आला. म्हटलं नाही जमणार नाही बापरे, घरी काही कोणाला मान्य नाही होणार, नको या म्हणून. तर मग तेवढ्या रात्री ते मेसेज बंद केले, झोपून गेलो. नेक्स्ट मॉर्निंगला आम्ही कामावर गेले. तर मग हे माझ्याशी काही बोलतच नाही. खूप वेळ गेला, दुपार झाली तरी पण हे बोलतच नाही. म्हटलं मग मला कसं तरी वाटायला लागलं. मग मला वाटलं हा माझ्या मनात पण काहीतरी फिलिंग आहेत. म्हटलं का तुला काही बोलायचंय ना ते मला समोर येऊन म्हणून सांगितलं. तर मला फक्त एकटीला पाहून लगेच हे आले. म्हणतात माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर, तुला काय वाटतं तू सांग.
मी एक क्षणातच हो म्हणून टाकलं. का? पण मला सांगा, तेव्हा तुमच्या घरच्यांचं टेन्शन नाही आलं तुम्हाला? तेव्हा मला जेव्हा मी हो म्हटलं तेव्हा मला काहीच नाही वाटलं. नंतर मग खूप प्रेशर आलं, मला खूप घाबरली. म्हटलं कसं होईल, काय होईल, घरी कोण काय पण मग बोलणार. मग त्याच्यानंतर तुम्ही कुठे भेटायचे? आम्ही दोघे एकाच ठिकाणी कामाला होतो, म्हणजे बाहेर भेटायला जास्त प्रश्न आलाच नाही. हा पण जेव्हा हिला थोडं घरी समजलं, ते जॉब सुटला, तेव्हा असं बाहेर. आणि अरे पण घरी कसं कळलं? घरी ऍक्च्युली तिच्या बहिणीने सांगितलं. ऍक्च्युली तिच्या बहिणीला माहिती होतं, ती बहिणी पण हिच्यावरच कामाला होती जॉबला मी दोघी जॉबला. पण बहिणी नंतर जेव्हा तिचं लग्न जमलं तेव्हा तिने लग्न जमल्या तिने लगेच घरी सांगितलं का हिचं आहे, हिच्यावर तुम्ही लक्ष तिला असं ठेवा. वाटलं की घरी हिचं सांगून टाकावं, म्हणजे जेणेकरून ही विषय सोडून देईल किंवा चांगलं पुढे व्यवस्थित होईल, आपलं पण चांगलं झालं, तिचं पण चांगलं व्हावं आपल्यासारखं, असं तिला वाटलं. म्हणून तिने सांगून टाकलं तर घरी असं असं आहे हिचं, तर तुम्ही बघा काय करताय, तिला मग? समजवा. खूप मम्मीने खूप प्रेशर आणलं, खूप म्हणजे खूप त्रास झाला. तुमच्या घरी कळल्यावर पण तणाव झाला? माझ्या घरी खूप लेट समजलं. म्हणजे नंतर हिचं पण जॉब सुटल्यानंतर पण हिचं नंतर मग हिचं कॉलेज अर्धवट राहिला होता, तो कॉलेज तिने परत लावला. तो कॉलेज परत लावल्यानंतर मग मला एक चान्स भेटला तिला भेटायचा, कॉलेजला जायचा. तेव्हा माझं पण ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन थोडं अर्धवट राहिलं, मी पण ते पण करत होतो कम्प्लीट कॉलेजमध्ये. मग आमची कॉलेजमध्ये भेट व्हायला लागली, परत कंपनी राहिली एक साईडला, म्हणजे कंपनी राहिली बाजूला. मग नंतर आमची कॉलेजमध्ये भेट व्हायला लागली. मग कॉलेजमध्ये आम्ही कंपल्सरी भेटायला लागलो. कधी तिचे क्लास बंक मारायचो, कधी माझे क्लास बंक मारायचो. आम्ही लोणावळ्याला फिरायला जायचो. लोणावळा? लोणावळा खूप जवळ आम्हाला, 10 किलोमीटर तिथून लोणावळा होता. माझ्याकडे बाईक होती, तर आम्ही तिचा क्लास बंक करून लोणावळा जायचो, भरपूर फिरायचो म्हणजे असं. मग नंतर तिला कॉलेजला मी भेटतो ही पण गोष्ट तिच्या घरी कोणतरी सांगितली. मग तिचा कॉलेज पण नंतर बंद केला, मग तिचं कॉलेज पण बंद झालं. मग म्हणजे आता खऱ्या अर्थाने टेन्शन सुरू आहे. हा तिथून आमचं टेन्शन सुरू झालं. मग एक आमचा 6 महिने या 7-8 महिन्याचा पिरियड एवढा, म्हणजे आजो आमची एक दिवस भेट पण नव्हती होत आणि एकात कॉल पण नव्हता होत. पण अशी दोघांनाही काही परिस्थिती पण आली होती. आठवण यायची. हा खूप आठवण यायची. मग कसं कॉन्टॅक्ट करायचे तुम्ही? कॉन्टॅक्ट तर नाही, खूपच दिवस कॉन्टॅक्ट नाही व्हायचा, तरी पण महिना कॉन्टॅक्ट नाही व्हायचा. फोन पण नाही? व्हायचं पण नाही मी एकमेकाला, बघायचं पण पण नाही. कुठेही गेल्यावर एकमेकांना शोधत असायचे. हा किती वर्ष झाली लग्नाला? साहेब एक गोष्ट सांगायची इच्छा आहे. तिने लग्नाच्या आधी मी तिला विचारलं तुला काय पाहिजे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल म्हणून. हा ती म्हणते तू करशील सगळ्या इच्छा पूर्ण, पण माझी एकच इच्छा आहे लग्न झाल्यानंतर मला होम मिनिस्टर मध्ये यायचं आणि आदेश बांधेजी करणं भेटायचं. ती तिची सगळ्यात मोठी इच्छा मी पूर्ण केली, त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. हा योग असतो की नाही? हो, खूप मोठी इच्छा होती. लग्नाच्या आधी मला हिने आजी इच्छा सांगितली, तिची आज इच्छा पूर्ण झाली तुमच्या कृपेने. मी तुमचं धन्यवाद मानतो आणि तुमच्या पूर्ण टीमचा पण आज धन्यवाद मानतो की मला तुम्ही संधी दिलीत. खरंच खूप धन्यवाद. पण आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आमच्या जस्ट आता फेब 9th 2 वर्ष झाली. 2 वर्ष. हम्म. आता घरातले बोलतात? हा म्हणजे बोलतायत, पण एवढे मन मोकळेपणाने नाही बोलत. तुमच्या माझ्या घरात काहीच प्रॉब्लेम होता. माझ्या घरात हिच्या लग्नाला पण आम्ही सगळे गेलो होतो. मी लग्न अरेंज मॅरेज कोर्टामध्ये केलं आणि विधी पण केला. माझ्या घरातले सगळे होते, आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण तुम्ही घरी सांगितलं नाही लग्न करताना? नाही, मी घरी खूप सांगितलेलं, त्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की तुम्ही बाहेर नका बघू, मला याच्याशीच लग्न करायचंय. तुम्ही त्याचं सगळं बघा कसं आहे काय, तुम्ही पूर्ण त्याचं एक चेक करा, म्हणजे कसं आहे काय. मग मी तुम्ही बोलाल ते निर्णय घेईल, पण फक्त एकदा त्याच्या भेटा, त्याच्या भावना समजून घ्या, त्याला काय म्हणायचंय, काय करते तू काय बोलते. पण नाहीच, मम्मी खूप माझ्या एकच एकावर नाही म्हणजे नाही असं होतं. आता कसं वाटतंय? आता खूप छान वाटतं. आता मम्मी भेटते? हो मी लग्नाच्या 3-4 दिवसानंतर तिचे घरचे पण सगळे गोड झाले. हा 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 सगळ्या तिच्या घरी पण काय प्रॉब्लेम नाही, माझ्या घरी पण प्रॉब्लेम नाही. पण तिचा फक्त भाऊ, एक लहान भाऊ आहे तिला, तोच. तो माझ्याशी फक्त बोलत नव्हता. तो का बोलत नाही म्हणून तिने तिच्या आईशी परत भांडणं काढले घरात. आता जस्ट म्हणजे आता काहीतरी 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आता आहे. आता व्यवस्थित? हा व्यवस्थित हा, आहे. हा. फक्त तिचा भाऊ बोलत नाही. भाऊ बोलतच नाही, मला बाकी सगळे पटतच बोलतात. नाही. बाकी सगळे पण बोलतात. तुम्ही मिस करता ते? त्याला खूप मिस करते, हो. खूपच. या कॅमेऱ्यात बघून सांगा त्याला काय निरोप द्याला? विक्की तुला खूप मिस करते मी, आणि माझ्याकडून जी चुकी झाली ती प्लीज तू तुझ्या पोटात घे आणि प्लीज मला माफ कर. आणि तुझा भाऊजी येते ते पण तुझ्या सगळे व्यवस्थित राहतील तुझ्या बरोबर. आणि मला खूप आठवण येते भाऊबीजेच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी. प्लीज मला सांभाळून घे, प्लीज माझ्याशी बोल. विके, ताईने तर आवाहन केलंय, पण मी पण आवाहन करतो, जे झालं ते झालं. तर आता सगळं आनंदात आहे आणि या सगळ्या सुखामध्ये भावाचं येणं, भावाने बहिणीला भेटणं, तेवढं ती माऊली मिस करते. तर काय चुकलं असेल तर मी पण पाहिजे तर जाहीर क्षमा मागतो आमच्या ताईच्या वतीने. आणि या वहिनीला भेटायला मात्र लवकर ये, कारण तुझी ताई आहे. आणि विकी, तू येणार ही खात्री आहे, नक्की होईल सगळं व्यवस्थित. हो हा
इथे आपण शूटिंग करतोय खोपोलीला, महडच्या गणपतीला प्रार्थनाच करतो मी. हं? आणि आता त्या पहिल्या टप्प्यात पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आठ वस्तूंवर 8 टॅग ठेवलेले आहेत. 4 संधी, 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू नक्की मिळणार. चला, वेळ सुरू झाली, सगळे मदत करू शकतात. इस्त्री घ्या, 500 रुपये. आता आणखी 3 संधी आहेत. सर घड्याळ बदलायचंय, नाही. 20 रुपये. आता 2 संधी राहिल्यात, 5 रुपये. अरे बापरे. आता 1 संधी राहिली, बघा. खोलायचंय. नक्की खोलायचंय. 1 रुपया. 526 रुपयाचं बक्षीस सुद्धा मिळालं. अभिनंदन. थँक्यू. आपण कोण यांच्या? आई बरं सांगा, सुनेबद्दल सांगा. छान आहे ती. तुम्हाला कल्पना आली होती हे काय सुरू आहे ते? नाही, थोडे दिवस नव्हती. 1 वर्षानंतर माहिती पडला मला. कसं काय, मुलाने सांगितलं? नाही, असंच दुसऱ्याकडून समजला. हो, पण मुलगा एकदम गोड आहे हो तुमचा. हो ना? असं करेल वाटत नव्हतं मला. पण चांगलं केलं ना त्याने. का केलं? तुम्हाला नंतर त्रास नको. 10 ठिकाणी जा, पत्रिका आणा, असं होऊ नये म्हणून. पण मला सांगा, सुनेबद्दल सांगा, कशी आहे सून? चांगली आहे. हो ना? अजून कोण बोलणार? माझा भाऊ आहे, दोघं पण चांगले आहेत. वहिनींबद्दल काय सांगाल? कारण त्या तुमच्या घरात आल्या आणि दीर हा फार महत्वाचाच असतो प्रत्येक घरामध्ये. चांगलं आहे, एकदम चांगलं आहे. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर वहिनी देतात. हा, देतात लगेच. लगेच. हो, वा वा, छान. अजून कोण बोलणार? खूप छान आहे. माझी एकदम क्लोज मैत्रीण आहे. माझ्या बहिणीसारखी आहे ती. खूप साथ दिली तिने मला. 4थ्या मजल्यावर मी राहते, पण ती दिवसातून 7-8 वेळा येते. कधी म्हणत नाही की एवढे वरती राहतेस तू आणि मला त्रास होतो, कधीच नाही म्हणत. माझ्या बहिणीची तिने जागा घेतली आणि खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. माझ्या नवऱ्यानंतर तिचा मला खूप आधार आहे इथे. 4थ्या मजल्यावर येते म्हणून चांगली आहे का ती? नाही, खूप छान आहे. खूप स्वभावाने खूप छान आहे आणि एवढा सपोर्ट करते ना मला. खूप सपोर्ट गुड करते. गुड गुड. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मी मागेल हिच्या आई वडिलांची. कारण मी प्रत्येक आई वडिलांना वाटणार नाही की आपली मुलीने पळून जावं आणि लग्न करावं. त्यांचं मी मन दुखावलं, त्याबद्दल मी त्यांची माफी मागेन आणि तिच्या आई वडिलांची. आणि धन्यवाद द्यायचं असेल तर मी माझ्या फॅमिलीला देईन. म्हणजे माझा भाऊ, माझी आई, माझे सगळे पूर्ण वहिनी यांचे. कारण यांनी आणि परत माझे वहिनींचे आई बाबा विशेष करून त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यामुळे मी याच्याशी लग्न करू शकलो. मग माझ्या फॅमिलीचा धन्यवाद मानेन. तुम्ही क्षमा कोणाची मागणार? मी माझ्या फॅमिलीची पूर्ण क्षमा मागेन. भावाची, आई बाबांची. त्यांची मनातली इच्छा होती ती मी पूर्ण नाही केली. त्यांच्या विरोधात जाऊन याच्याशी लग्न केलं. पण मी खूप खुश आहे. पण त्यांना वाटत असेल की त्यांच्या मनाबरोबर मी खरंच हात जोडून त्यांची माफी मागते. मला खरंच त्यांनी क्षमा करावी. मी खूप खुश आहे या वाक्यातच खूप काही आलेलं आहे. आणि धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद पूर्ण यांच्या फॅमिलीला. आमच्या आई, दीर, मोठे दीर आले नाही आहेत, जाऊबाई आहेत, हे छोटे दीर आहेत, आई बाबा आहेत, जाऊबाईंचे आई बाबा. त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि त्यांच्या कृपेने माझं आणि यांचं लग्न झालं आणि मी आता खूप सुखाने संसार करते. किती छान. दोघांनी क्षमा मागितली, धन्यवाद तर दिलेले आहेत. त्या दोघांनाही शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि असंच एकमेकांवर प्रेम करत राहा. आणि पुन्हा एकदा विकी, तुझ्यासाठी मी कान पकडतो. लवकरात लवकर सगळे भेटा, आनंदात राहा. असं म्हणत असताना आता 3 बक्षिसं तुम्ही मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. पहिली चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये चित्रपटाचं नाव आहे. दुसरी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये गाणं आहे आणि तिसरी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये म्हण आहे. हे दोघे अभिनय करणार. अभिनय करत असताना मात्र ओठांची हालचाल करायची नाही. दोघांनी मिळून अभिनय करायचा आणि तुम्ही ते ओळखायचं. जर अचूक ओळखलं तर मात्र तुम्ही त्यांना ही 3ही बक्षिसं जी ठेवलेली आहेत ती देऊ शकणार आहात. चालेल? तयार? तुम्ही घ्या, यातली एक चिठ्ठी घ्या. चित्रपटाचं नाव आहे. कोण करणार? तुम्ही नको. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. अभिनंदन अभिनंदन. आता गाणं आहे.
ते तुम्ही अभिनय करायचा. गाणं आहे गाणं हा 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 दोघांनी मिळून ना, दोघांनी करायचंय. 1 2 3 बोलायचं नाही. कुठलं गाणं आहे म्हणा सगळ्यांनी. लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. कॉक 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 सुरू झालंय. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता म्हण ओळखायची आहे, बघूया काय होणार. घ्या. एक 2 3. अंतरून पांघरून पाय पसरत. अंतरुण अभिनंदन. तिसरं बक्षीस पण मिळालं. झी मराठीकडून हे भेटवस्तू मिळाली. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. एक तर माझी अपेक्षा पूर्ण झाली आहे. मला प्लेननी जायचं होतं आणि मी जस्ट बोलून दाखवलं की यांच्या कंपनी थ्रू चालले होते बाहेर कामासाठी. तर म्हटलं की मत म्हणतात तुला पण न्यायचं आहे. तर म्हटलं चालेल, पण म्हटलं कशाने जायचं, ट्रेननी. मला म्हटलं ट्रेननी जायचं. म्हटलं ट्रेननी काय नेतोय, प्लेननी तरी न्यायचं ना. तर 2 दिवसांनी मला सांगतात आपल्याला जायचं आहे असं असं. म्हटलं ट्रेननी जायचं ना. तर म्हटलं हां चालेल ठीक आहे. नंतर मग अचानक आले, तिकीटं दाखवली. म्हटले खरंच आहे का. तर म्हटलं हां खरंच आहे. मला ती खूप मोठी इच्छा होती, ती पूर्ण झाली आहे. कुठे गेला तू विमानाने. इथून बॉम्बे पासून दिल्ली पर्यंत गेलो. मुंबई दिल्ली. हा, आणि प्लस शिमला फिरून आलो. शिमला वगैरे घेऊन फिरून गेले होते. हो हो. वा वा वा. तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी गेले हो की नाही. हो. आम्हाला घाम फुटला इकडे. दुसरी. हा. ते फोनवर बोलताना नेहमी करतात हॅलो कुठे आहेस तू, जेवलीस का, मग आता कुठे आहेस तू, मग किती वाजता येणार आहे. प्रत्येक शब्दाला ते खूप ऑड वाटतं. सगळे मला विचारतात तुझे मिस्टर असे का बोलतात. तर म्हटलं ती त्यांनी कमी करावी. कमी करावी. कधीपासून मला सांगा, कमी करणार. मला कळत नाही ते ऍक्च्युली मला कळतच नाही मी बोलतो. मला ती सवय लागली ऍक्च्युली. होईल पण कमी करायचा प्रयत्न करतोय. असं करतो. नक्की. ही अगदी पहिल्यापासून असलेली सवय असते. बरोबर. आता तुम्ही ती अंडरलाईन केली, त्याच्यामुळे इथून पुढे नक्की त्यांच्यात बदल. ते बरोबर नाही वाटत ना. तिसरी. सगळं व्यवस्थित चाललंय, असे पुढे व्यवस्थित हो बस. होणार बस बाकी काहीच नाही. काही नाही. माऊलीची अपेक्षा काही नाही. माझा नवरा पूर्ण सर्व गुण संपन्न आहे. हो, बाकीचे अर्धेच असतात ना. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. माझी पहिली अपेक्षा आहे की यांनी माझ्या सगळ्या घरच्यांना सांभाळून घ्यावं. सगळ्यामध्ये सगळ्यांशी प्रेमाने राहावं. जसं मी राहतो सगळ्यांशी. मला कोणाला दुखवायला आवडत नाही. भले आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल, आपल्याला कमीपणा घेता आला तरी चालेल. तोच गुण यांनी पण माझ्या अंगावर राहावा असं माझी इच्छा आहे. कळलं आता तुम्ही बोलल्यावर काय बदल होणार. हो हो नक्की. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा हिला राग खूप येतोय, चिडचिड खूप होते. ती त्यांनी बिलकुल कमी करून टाकावी. अशी माझी इच्छा आहे. करणार ना? मान्य मान्य. ओके. तिसरी. मी सांगितलेलं काही पण तिने ऐकावं. कधी कधी ऐकत नाही. तिचाच ठेका धरून बसते. नाही मला तिला करायचं तेच. तसं मी तिच्या मनासारखं सगळंच करतो. तिला मन दुखवत नाही मी. तरी पण तिने माझं पण कधीतरी ऐकावं. तेव्हा चला ह्याच्या इच्छाप्रमाणे काहीतरी करूया, असं काहीतरी तिने करून दाखवावं मला की मी ह्याच्या इच्छाप्रमाणे करूया असं. तसं पस्तीस इच्छा आहे माझी तिसरी. अरे आता नाही केलं. मला बरं वाटलं की आपलं बघत होतं कधी करतात, पण नाही. आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. हसत राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा. आणि हो, सगळं कुटुंबातले सगळे, सासूबाई हा सून म्हणजे लेक आहे, तसंच प्रेम करता, तसंच करत राहा. धन्यवाद. त्यांचा छान स्वीकार करून आनंदाने तुम्ही सगळ्यांनी एका कुटुंबात राहतात. असेच हसत राहा, ही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.